नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि तुम्ही बघताय लोकमत. आपण आज जाणून घेणार आहोत पीएनजी बद्दल. आपण बघतो आहे की ज्याप्रमाणे आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर आपण बघतोय एलपीजीचा तुटवडा पाहायला मिळाला, त्यानंतर पेट्रोल डिझेलचा देखील तुटवडा जो आहे तो पाहायला मिळाला. रांगा ज्या आहेत आपण बघितल्या एलपीजीच्या गॅस एजन्सी समोर, आणि त्यानंतर आता पीएनजी जे आहे याप्रमाणे रांगा लागू नये किंवा नागरिकांना त्रास नको व्हायला म्हणून पीएनजी हा ऑप्शन जो आहे तो आता महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये येणार आहे. नेमकं पीएनजी काय आहे आणि या सर्व मुद्द्यांवर आपल्याशी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत FM महाजन सर आहेत. यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं पीएनजी काय आहे. सर, आपण बघतोय पीएनजी आहे, एलपीजी आता ऑलमोस्ट लोकांना माहिती आहे एलपीजी म्हणजे काय, पण पीएनजी काय आहे, सीएनजी काय आहे आणि त्यानंतर एलएनजी, आरएनजी या सर्व गोष्टी ज्या आहेत या नेमक्या काय आहेत आणि पीएनजी जे आहेत आता आपल्या घरापर्यंत येणार आहे. हां मॅडम, बघा तुम्ही पीएनजी बद्दल जे विचारलेलं आहे, पीएनजी जे आहे हे एक नॅचरल गॅस आहे आणि नॅचरल गॅस जो आहे तो जमिनीतून उत्खनन केल्यानंतर, एक्सप्लोरेशन केल्यानंतर त्याच्या वेल्स असतात. त्या वेल्समधनं क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस हे सोबत येतं. दोघांनाही नंतर सेपरेट आउट केलं जातं. सेपरेट आउट केल्यानंतर क्रूड ऑइल हे आपण रिफायनरीला पाठवतो रिफायनिंग करण्याकरता. रिफायनिंग झाल्यानंतर पेट्रोल, डिझेल, नॅफ्था हे सर्व प्रॉडक्ट्स तिथनं निघतात आणि हा जो नॅचरल गॅस आहे सेपरेट आउट करून, क्लिनिंग करून त्याला आपल्याला एनर्जी स्त्रोत म्हणून आपण यूज करतो, तोच नॅचरल गॅस आहे. आता पीएनजी म्हणजे पाईप नॅचरल गॅस, तो एक प्रकारे नॅचरल गॅसचाच फॉर्म आहे, परंतु पीएनजी हे कमी प्रेशरवरती असतं. सीएनजी कॉम्प्रेस नॅचरल गॅस, ते कॉम्प्रेस नॅचरल गॅस हे कॉम्प्रेस करून त्याचं प्रेशर वाढवलं जातं आणि ते प्रेशर जवळपास 100-150 kg पर्यंत आपण प्रेशर त्याला घेऊन जातो. आरएलएनजी इज ऑल्सो हे नॅचरल गॅस. तो नॅचरल गॅस त्याला लिक्विफाईड करतो आपण, म्हणून त्याला एलएनजी म्हटलं जातं, लिक्विफाईड नॅचरल गॅस. आणि जनरली काय हेच लिक्विफाईड नॅचरल गॅस आपण आखाती देशांमध्ये मधनं आपण आयात करतोय. आपण बघतो की एलपीजी जे आहे त्याचा तुटवडा आपण बघितला, तर हा एलपीजी देखील आयात होतो, त्यामुळे आपल्याला कुठेतरी या सगळ्याचा सामना करावा लागला होता. आणि आता पीएनजी घराघरापर्यंत पोहोचणार आहे, तर तो कसा पोहोचणार आहे आणि कशा प्रकारे ही सर्व सिस्टीम जी आहे आता अपडेट होणार आहे. हां मॅडम, आता एलपीजीच्या ज्या तुम्ही रांगा बघितल्या आणि जो तुटवडा झालेला आहे, कारण काय असतं की एलपीजी जर बघितलं तर एलपीजीचं जे कन्झम्पशन आपलं इथलं भारतातलं जे कन्झम्पशन आहे ते एका दिवसाला 90,000 टन्स पर डे एवढं कन्झम्पशन होतं. आणि नाही म्हटलं तरी एलपीजीचं टोटल कन्झम्पशन 33 मिलियन्स ऑफ मेट्रिक टन आहे. आणि याच्यापैकी फक्त आपण 12 ते 13 मिलियन मेट्रिक टन प्रोड्यूस करतो. बाकी 20 मिलियन मेट्रिक टनच्या जवळपास आपण इम्पोर्ट करतो. आता तुम्ही बघितलं असेल आयाती देशामधनं हे मॅक्झिमम इम्पोर्ट होतं आणि आयाती देशामध्ये ती युद्धजन्य जी परिस्थिती झाली आहे त्याच्यामुळे ते व्हेसल्स वगैरे येत नव्हतं. तर त्याच्यामुळे जो तुटवडा झालेला आहे त्याच्यामुळे ही स्कॅरॅसिटी निर्माण झालेली आहे. आता याचा एक पर्यायी उपाय जर म्हटलं तर पीएनजी, जे तुम्ही आता मला विचारलंय, बरोबर तुम्ही बोलला ते एकदम बरोबर आहे. कारण आपण पीएनजी यूज करून एलपीजी सिलेंडरचा उपयोग फेज आउट करू शकतो. परंतु आता पीएनजी येणार कसं? पीएनजी सिलेंडरसारखं तर नाही आहे की आपण पीएनजी घेतलं आणि कोणाच्या घरी पोहोचवलं. पीएनजी घरोघरी पोहोचवण्याकरता एक नेटवर्क, तिथे एक पाईपलाईनचं जाळं विणावं लागतं. त्या शहराच्या आजूबाजूला नॅचरल गॅसची अव्हेबिलिटी असावी लागतं. तर ती आता स्पेशली नागपूरच्या पर्यंत नॅचरल गॅस ऑलरेडी आलेलं आहे. आता आपल्याला शहरामध्ये पीएनजीचं जाळं विणून प्रत्येकाच्या घरोघरी ती गॅस आपल्याला नळाच्या पाण्यासारखी ती गॅस पाईपलाईनद्वारे त्या किचनपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आता म्हणालात की आपल्याला हे जाळं विणावं लागणार आहे, म्हणजे पाईपलाईन्स आहेत या शहरात आणाव्या लागतील. आता बुटीबोरीपर्यंत आपल्याकडे पीएनजी आलेला आहे आणि शहरामध्ये येण्याकरता त्यांना पाईपलाईन्स आहे, ज्या काय बाकीच्या गोष्टी आहेत त्या अवेलेबल करून त्या सगळ्या घरापर्यंत पोहोचवायचं आहे. तर अशात हा पीएनजी किती सुरक्षित आहे? आपण बघतोय की एक सिलेंडर जर त्याचा काही स्फोट झाला तर आपण बघतो की एक घर नव्हे तर अनेक घरं त्याच्यामध्ये होरपळले जातात. मग हे तर अख्ख्या शहरामध्ये ही गॅसची पाईपलाईन असणार आहे. जर का अपघात वगैरे झाला, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किती ही सुरक्षित आहे? बिलकुल, कारण आपल्याला बघा कुठल्याही सिस्टममध्ये चेंज करत असताना
सेफ्टी सिक्युरिटी बघणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला माहीत असेल घरोघरी जे LPG सिलेंडर्स राहतात त्याचं प्रेशर 14 kg असते आणि 14 kg प्रेशर म्हणजे भरपूर बऱ्यापैकी चांगलं प्रेशर आहे. कारण तुम्हाला पण माहीत आहे, आपण बघतो की LPG सिलेंडरचा स्फोट वगैरे झाल्यानंतर किती त्याची भयावह परिस्थिती होते आणि त्याचा इम्पॅक्ट किती भारी असतोय. आता आपल्याला याला रिप्लेस करायचं आहे PNGद्वारे. तर PNG तुम्हाला हे तर सांगतो की PNG जे घरापर्यंत येते त्यांचं प्रेशर फार कमी राहतं. मेन लाईन जो राहते ती शहरामध्ये येते त्याचं प्रेशर 20 kgच्या जवळपास राहतं. परंतु जी लाईन शहराच्या आतमध्ये MDPची लाईन येते त्याचं प्रेशर 5 ते 6 kg राहते. 5 ते 6 kg आणि तुमच्या घरी ज्यावेळेस येते मेन लाईनपासनं त्याचं प्रेशर 2 kg राहते. आणि एवढंच नाही तर ते 2 kg प्रेशर अजून रेग्युलेट करून तुमच्या किचनच्या सिलेंडरच्या म्हणजे किचनच्या स्टोवच्या बर्नरपर्यंत येतपर्यंत 0.2 kg. 0.2 kg प्रेशर काहीच नाही. जिथे तुम्ही 14 kgचं सिलेंडर तुम्ही तुमच्या किचनमध्ये ठेवता आणि त्याच्याऐवजी आपण फक्त 1.5 ते 2 kgची पाईपलाईन आपल्या किचनमध्ये येत आहे. म्हणजे सुरक्षितते पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर नॅचरल गॅस फार सुरक्षित आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक गुणधर्म तुम्हाला सांगतो की एक या दोन्ही म्हणजे एनर्जी स्तोत्राचा एक गुणधर्म असा आहे, LPG हे हवेपेक्षा जड आहे. जर काही कारणास्तव LPG लिकेज झालंय तरी ते LPG जमिनीवर बसलं जातं आणि एक वेळा जमिनीवर बसून एक क्लाउड फॉर्मेशन सारखं होतं आणि दॅट इज व्हेरी व्हेरी हजार्डस. आणि नॅचरल गॅस हे हवेपेक्षा हलका आहे. तर समजा कुठल्याही प्रकारचा कसाही लिकेज झाला तरी ते हवेमध्ये वरती उडून जातं आणि एक्सप्लोजिव्ह मिक्सचर फॉर्म होत नाही. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली दोन्हीचा जर विचार केला आपण तर नॅचरल गॅस इज फार फार सेफर दॅन दी LPG. आणि कॉस्टिंगचा विचार केला तर आपण बघतो की LPG आता 1000 रुपयाला आपल्याला मिळून जातं एक सिलेंडर. ह्या PNGचं कसं कॉस्टिंग असणार आहे, म्हणजे किती आपण बघतो की आपल्याला ते परवडणारं राहणार आहे किंवा दर कसे असणार आहेत? बघा मॅडम, मी जास्त डिटेल कॉस्टिंगमध्ये न जाता तुम्हाला जस्ट म्हणजे जनसामान्यांना यांचा थोडासा म्हणजे अवेअरनेस यायला पाहिजे त्या दृष्टीने सांगतोय की समजा एक कुटुंब आहे, 4 लोक त्या कुटुंबात आहे आणि समजा ते LPG सिलेंडर यूज करत आहे. तर त्यांना जर समजा 1000 रुपये खर्च येत असेल तर जर त्यांनी स्विचओव्हर केलं LPGपासनं PNGमध्ये तर त्यांना त्या 1000चाच 700 रुपयामध्ये त्यांचं काम होतं. म्हणजे आपण म्हणू शकतो 25% ते 30% बचत आहे जर आपण PNG यूज केला तर. तर ही जी PNG येणार आहे हे कुठल्या एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन आणि मग नंतर याचं सगळं जे आहे ते प्रोसेसिंग होणार आहे की डायरेक्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या थ्रू हे पाईपलाईन्स येणार आहे, म्हणजे कशा प्रकारे असणार आहे? कारण तुम्ही कॉस्टिंग जे सांगितलेलं आहे की 30% आपल्याला फायदाच होणार आहे. जर का प्रायव्हेट कंपनीकडे असेल हे काम तर मग कशा प्रकारे आपल्याला का बरं ते एवढं स्वस्त आपल्याला देतील? हां, बिलकुल. एकदम सुंदर प्रश्न आहे मॅम. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ही शंका येईलच की बाई प्रायव्हेट कंपनी तर स्वतःचा मुनाफा आणि हे सर्व बघेल तर मग एवढं स्वस्त का देत आहे. आता हे काय असतं की याच्यामध्ये तसा स्टेट गव्हर्नमेंटचा रोल फार कमी असतो. हे PNGचं नेटवर्क, CGDचं नेटवर्क हे कंट्रोल होतं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या थ्रू. आणि हे सर्वच्या सर्व पूर्ण यंत्रणा मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस MOPNGच्या अंतर्गत येतं आहे आणि त्याच्या अंडरमध्ये PNGRB असतं, पेट्रोलियम नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड. आणि हा रेग्युलेटरी बोर्ड पूर्ण याच्यावरती त्याचं नियंत्रण असतं. तर त्याच्या कॉस्टिंग्स झाल्या किंवा कुठल्या कंपनीला काय कॉस्ट द्यायचं. कारण बघा CGDसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जी गॅस देते ती रॅशनलाइज गॅस देते. त्याला APM ॲडमिनिस्टर्ड प्राईज मेकॅनिझमची गॅस देते, त्यांना सबसिडाईज गॅस देते आणि ती गॅस आम जनतेपर्यंत पोहोचवणं त्या जे काही एजन्सी नॉमिनेट केली राहते त्यांना दिलं जातं. आता तुमचं असं म्हणणं होतं की गव्हर्नमेंटच्या थ्रू येईल का, तर ही गव्हर्नमेंटच्या थ्रू येत नाही. आता काय असतं की प्रत्येक डिस्ट्रिक्टसाठी प्रत्येक एरियासाठी PNGRB हा जी अलोकेट करतो. त्याच्यासाठी ज्या नॉमिनेटेड कंपन्याच राहतात त्या बिडिंग करतात, बोली लावतात आणि त्याच्यानुसार त्यांना ते जी अलोकेट केलं जातं. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही महाराष्ट्राची जर गोष्ट घेतली तर आता नागपूर झालं, नागपूरचा जी अलोकेशन हरियाणा सिटी गॅसला झालेला आहे. त्याचप्रमाणे अमरावती झालं, नंतर भंडारा झालं, गोंदिया झालं, हे अडाणी टोटलला गेलेला आहे. नंतर यवतमाळ झालं, चंद्रपूर झालं, गडचिरोली झालं, हा इंजिनिअरिंग मेघा गॅसला गेलेला आहे. तर हे जेवढ्या एजन्सीज नॉमिनेट करतात ते गव्हर्नमेंटच नॉमिनेट करतात आणि त्यांच्या थ्रू त्यांना हे आतमधलं जाळं विणायचं आहे PNGचं आणि घरोघरी गॅस पोहोचवायचा आहे. आणि त्यांना गॅस कुठून मिळेल? त्यांना गॅस मिळतो ट्रंक पाईपलाईननी.
ट्रंक पाईपलाईन टाकण्याचं काम जनरली गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया करते, गेल इंडिया करते. पण त्यांनी ते ऑलरेडी मला वाटते मुंबईपासून नागपूर ते झारसुगुडा, नागपूर छिंदवाडा जबलपूर हे काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि गॅस आता आपल्याला शहराच्या सीमेवरती भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. तर आपण बघतोय की आता डोमेस्टिकसाठी तर पीएनजी येतोय, कमर्शियलसाठी, इंडस्ट्रीयल एरियासाठी पण पीएनजी किती फायदेशीर आहे? हां, बघा आता पीएनजीचं आपण डोमेस्टिक आणि घरच्या किचनसाठी तर सांगितलं, त्याचप्रमाणे कमर्शियलसाठी सुद्धा फार महत्त्वाचं इकॉनॉमिकली आणि ॲज वेल ॲज सेफ्टी सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सांगितलेलंच. आता फॉर एक्झाम्पल कमर्शियल, आणि त्याच्यामध्ये 2 टाईपचे कस्टमर्स राहतात, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल. तर कमर्शियलमध्ये काय तर हॉटेल्स येतात. हॉटेल्स समजा, आता हॉटेल्समध्ये जर तुम्ही हे पीएनजीचं कनेक्शन दिलं, तुम्ही विचार करा कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा कुठल्याही मोठ्या हॉटेलमध्ये गेला तर तुम्ही बेसमेंटमध्ये बघा पूर्ण सिलेंडरचं बँक भरलेलं राहतं. त्याच्यासाठी एक मॅनेजर राहतो, त्याचं ट्रान्सपोर्टेशन, ते सर्व पूर्ण एक मॅनेजमेंट राहत आहे. आणि विचार करा की 14 kgचं एक सिलेंडर पूर्ण बँक, 20-20, 25-25 सिलेंडरचं बँक राहतं. हजार्ड तर आहेच, अनसेफ आहे ते, परंतु त्यांना ते मेंटेन करावं लागतं. ज्यावेळेस हेच पीएनजी त्यांच्याजवळ जाईल ते पूर्ण फेज आउट होऊन जाईल. त्यांना बँक मेंटेन करायची गरज नाही, काही मेंटेन करायची गरज, एक सिंपल पाईपलाईन त्यांच्या किचनपर्यंत जाईल. त्यांना जेवढा गॅस यूज करायचा तेवढा ते गॅस यूज करू शकेल. नक्कीच. म्हणजे ज्याप्रमाणे आता आपण बघितलं की कमर्शियल सिलेंडरसाठी देखील मोठ्या प्रमाणात हॉटेल्स बंद झाली होती, आता पीएनजी जर आला तर फायदा कमर्शियलला पण भरपूर होईल, डोमेस्टिक सोबतच. आणि आपण बघतोय की जर का पीएनजी आलं तर एलपीजी जे आहे सिलेंडर, एलपीजी सिलेंडर हे हद्दपार होणार का? कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात करतो आहे एलपीजीचं, तर कुठेतरी तिथे त्याच्यावर काही रोक लागणार आहे का? एलपीजी सिलेंडर हद्दपार होणार आहेत का? आणि जर सॉरी असं नाहीच झालं तर जे आपण आयात करतो आहे आणि आत्ताची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती अजूनही काही दिवस राहिली तर कुठनं अजून आयात केला जाणार, काय सांग? हां, बघा मॅडम, आता पहिला प्रश्न तुमचा होता की जर आपण पीएनजीवरती जर स्विचओव्हर झालं तर या एलपीजी सिलेंडरचं काय? आता तुम्ही बघितलं असेल एलपीजी किती मोठ्या प्रमाणात आपण आयात करतोय. आता जे काही आहे एलपीजी सिलेंडर एवढ्या लवकर फेज आउट होणार नाही, कारण बघा पीएनजी घरोघरी पोहोचवण्यासाठी सुद्धा आपल्याला ते जाळं विणणं जरुरी आहे. तर जाळं विणायला सुद्धा एक त्याचा वेळ लागतो, परंतु बट नॅचरल आहे, काही वेळाने ते पूर्ण जाळं विणल्यानंतर एलपीजी सिलेंडर तिथे. आणि आता तुम्ही बघितलं असाल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे पण म्हटलेलं आहे की ज्यांच्याकडे पीएनजी आहे त्यांचे एलपीजी सिलेंडरचं कनेक्शन ते कट करतील. हेच जे गव्हर्नमेंटचा मोटिव्ह काय आहे त्यांचा, की समजा हा एलपीजी सिलेंडर शहरातून फेज आउट होईल, हेच सिलेंडर ते नंतर क्लास सी सिटी आहे, खेड्यापाड्यात आहे, ग्रामीण भागात आहे, तिथेपर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर त्याच्यामुळे एलपीजीचा यूज कधीही कमी होईल असं नाही आहे. एवढंच आहे, त्यांतला शहरातलं कंजम्पशन कमी होऊन क्लास सी सिटीत जाईल, क्लास सी सिटीमधून ग्रामीण भागात जाईल. तर एलपीजी आयात होण्याचं जे आहे ते थोड्याफार प्रमाणात कमी होईल, पण एवढं कमी होणार नाही. बिलकुल. आता जो आपल्याला तुटवडा पाहायला मिळाला आणि इतक्या लवकर तर आपल्याला पीएनजी मिळणार नाही, त्यासाठी सिस्टम आहे ती तयार करावी लागेल, त्यानंतर मिळेल. पण आता जी आयात होणार आहे किंवा होते आहे, समजा जर ही युद्धाची परिस्थिती अशीच राहिली, हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून आता काही जहाजं येत आहेत, जर कदाचित परिस्थिती बदलली तर आपल्याजवळ काय ऑप्शन आहे? आपण कुठनं आयात आणखीन एलपीजी करू शकतो? करेक्ट. तर याच्यामध्ये बघा एलपीजी मॅक्झिमम आयात जे आहे आपलं ते होतं UAE, कतार, सौदी अरेबिया आणि कुवेत, म्हणजे जवळपास गल्फ कंट्रीमधनं. हे सर्वचे सर्व कंट्रीचं जे एलपीजी म्हणा, क्रूड ऑइल म्हणा, जे काही येतं, नॅचरल गॅस म्हणा, LNG म्हणा, हे येते हॉर्मुझ समुद्रधुनीद्वारे. तर आता जी युद्धजन्य परिस्थिती तयार झालेली आहे, तर आपल्याला याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला अशा देशामधनं सोर्सिंग करावं लागेल की जिथे हॉर्मुझ समुद्रधुनी येणार नाही. तर त्याच्यासाठी आपण USA झालं, मोझांबिक झालं, मेक्सिको झालं, या कंट्रीजमधनं एनर्जी सोर्सिंग करण्याचा प्रयत्न ऑलरेडी गव्हर्नमेंटनी चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये काही तुमच्या ह्या ऑस्ट्रेलिया आहे, मोझांबिक आहे, आशिया पॅसिफिकच्या ज्या काही कंट्रीज आहेत तिथनं पण आणण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु दॅट इज लिटिल बिट एक्सपेन्सिव्ह. तर आपण बघितलं की एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जो आता आपल्याला बघायला मिळाला आखाती देशातल्या युद्धामुळे, त्यानंतर भारत सरकारने जे आहे महाराष्ट्रातील काही शहरापर्यंत पीएनजी पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचं ऑलमोस्ट काम जे आहे ते
झालेलं आहे. नागपूरच्या सीमेवर PNG आलेला आहे. आता फक्त शहरातील घराघरात PNG जे आहे ते पोहोचणं बाकी आहे आणि त्यानंतर ज्या आपण आता रांगा बघितल्या सिलेंडर घेण्यासाठी गॅस एजन्सीच्या बाहेर, त्या कुठेतरी काही दिवसांनी त्या दिसणार नाहीत आणि PNG हा LPGला आता पर्याय येत असल्यामुळे कुठेतरी नागरिकांना होणारा त्रास किंवा LPGमुळे जो तुटवडा जाणवला आणि नागरिकांना ज्या समस्या आल्या होत्या त्यावर कुठेतरी हा तोडगा PNG म्हणायला हरकत नाही. क्षितिजा देशमुख, lokmat.com, नागपूर.